संपूर्ण राज्यासाठी आणि आम्ही सर्वांसाठी दुःखाची गोष्ट आहे। आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थि कलश आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्शनासाठी आणलेले आहात आणि इथे गोंदियाला पण आज दुपारी 1 पर्यंत इथे दर्शनासाठी कलश ठेवण्यात आलेले आहे। आणि याच्यानंतर हे पवित्र अस्थि कलश घेऊन आम्ही कोरणी घाटवर जाणार आणि तिथे विधिविधानच्या माध्यमातून हे पवित्र कलश आणि अस्थि विसर्जन तिथे होणार आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पूर्ण राज्यात एक गहरा दुखवटा आहे, एक शोक आहे आणि ही क्षती अपूर्णी आहे। म्हणून आम्ही सर्व मिळून त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो। अजितदादांच्या आठवणी काय सांगाल? गोंदियाप्रती काय त्यांच्या विशेष योगदान? अजितदादाच्या गोंदिया आणि भंडारावर अतिविशिष्ट प्रेम होता आणि त्यांना जे त्यांचं राजकारण होता, या राजकारणामध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि विशेष तौर पर म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांनी जे इरिगेशनसाठी आपला फंड आणि इरिगेशनसाठी जे कामं सांगितलं, त्यांना अजितदादांनी प्राधान्यताने इथे प्रचंड आपल्याला फंड दिला आणि मोठे मोठे प्रकल्प माननीय खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवर अजितदादांनी ते सर्व क्लिअर करून दिले। आणि यासाठी अजितदादाचं एक विशिष्ट प्रेम गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यावर होता, हे अविस्मरणीय राहील। आणि जेव्हापर्यंत सूरज चांद राहतील तेव्हापर्यंत अजितदादाची याद आमच्या सर्वांच्या मनात राहते।